पाटील, वन ऑफ द ग्रेट ओपनिंग पेअर. आणि गोलंदाजी मार्कवरती कोण आहे? निरंजन गरत, मॅन फ्रॉम पास्ट. आणि या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये प्रभावित करून सोडले. पहा दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर बॅटल खूप बॅटल टिट फॉर टॅट असं असणार आहे. कारण निरंजनने पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना 2 षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. पण समोर कृष्णाने हार्ड हिटिंग बॅटिंग प्रदर्शित केली होती पहिल्या इनिंग मध्ये. आणि अलंकारने पंच तुम्हाला रिक्वेस्ट करण्यात येते की आपण वॉर्निंग द्यायचे पालघर 11ला. आयोजन कमिटीने इथे वारंवार सांगून सुद्धा मॅच चालू होत नाहीये, त्यामुळे ही गोष्ट सांगण्यात येते. आपण वारंवार चेतावणी द्यायची आहे, कोणता विलंब न लावण्याची. सो स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू निरंजन गरत यांचा, समोर आहे कृष्णा. पाहुयात काय घडतंय, सुरुवात कशी होते. कोलो टप्प्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जडमध्ये टाकायचा होता, परंतु लोअर फुटात बॅटवरती चेंडू आलाय. जोपर्यंत मैदानाला गरंगळत काऊ कॉर्नर मध्ये फील्ड होईल तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. आणि धावपलकाचा श्री गणेशा सुद्धा होताना पाहायला मिळतोय. टेन 59 ला पहिला चेंडू पडला गेलाय. दहा वाजून 59 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक होणं अनिवार्य आहे आणि इथे वेळ लावलेली आहे, त्यामुळे त्या वेळेचं तुम्हाला पालन करायचंय पहिला. आणि ते प्रत्येक वेळेसाठी प्रत्येक टीमसाठी तो नियम असणार आहे. सो हा फक्त पालघर किंवा कनक इलेव्हन भांडूपसाठी नियम नव्हे, त्यामुळे सर्वांनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करा. आणि हीच आपल्याकडून मिळालेले सहकार्य मी म्हणेल संपूर्ण आयोजन कमिटीसाठी. दुसरा चेंडू बीट करणारा अतिशय चांगला चेंडू होता. गुडले स्पॉटवरती पीच झाल्यानंतर उसळी घेतली होती आणि निरंजनने आता आपल्या बोटांची जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. परंतु काय इथे अलंकार पाटील त्यावरती प्रतिहल्ला बोलतील का हे आपण पाहणार आहोत. यावेळेला बैठक शॉट, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. प्रेमिल कोणती चुकी करत नाहीये. येतोय डॉट बॉल. जितके चेंडू डॉट तितका सामना हॉट. गरमाई वाढणार आहे. भले थोडा हवेचा वेग आला असल्या कारणाने गरमी थोडीशी कमी होते. लगातार 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर पुन्हा एकदा निरंजन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर अलंकार. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट संयमानं खेळले गेलेत. विश्वनाथ जोपर्यंत चेंडूवरती येतील पॉईंट रिजन मध्ये तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केली जाते. पहा इथे कोणी शांत बसण्यासारखं नसणार आहे. म्हणजे बॅटर सुद्धा जर का त्यांना एक्झिक्यूट केलेल्या फटक्यावरती तितकंसं यश मिळालं नाही तर काही ना काहीतरी वेगळा वापर करणं, वेगळा अवलंब करणार आणि तो वेगळं करण्याच्या नादामध्ये दावा काढण्याचा प्रयत्न करतील. तर गोलंदाज सुद्धा तेच विचार करतील. जर का मोठा प्रहार आला तर त्यावरती सोल्युशन म्हणून डॉट कशा हाताळता येईल याचा विचार होईल. आणि याच्यामध्ये दबाव जो आहे तो आदान प्रदान होताना दिसणार आहे. मोमेंटम शिफ्ट होताना दिसणार आहे, आदान प्रदान होताना दिसणार. यावेळेला काय घडलंय, एकाच रूपांतर 2 मध्ये. पहा हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. द पार्ट ऑफ प्लॅनिंग, द पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. एकाला डबल मध्ये कन्वर्ट करणं जर का मोठा फटका येत नसेल त्याचं चित्र इथे दिसलं. आणि 2 धावाने धावफलक पुढे जात असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव आहे 4. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण, सुंदर गोलंदाजी. निरंजनने आतापर्यंत अचूक टप्प्यावरती आणि अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी केली आहे, त्यामुळे वर्चस्व दाखवत असताना पालघर 11 कृष्णा जो आतापर्यंत चमकायला हवा होता तो आतापर्यंत शांत आहे. पाहूयात या फटकला कशा प्रकारे एक्झिक्यूट करतोय. आता थांबणार नाहीये, मिड ऑफ आतमध्ये आहे आणि त्यामुळे चेंडूला सरळ भेदून दिला स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू सीमा रेखा पार. येतोय दणदणीत, खणखणीत, शानदार, लाजवाब चौकार. 4 धावा. थँक्यू डिसे. वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 8 वरती. गोलंदाजी पृथक्करण जर आपण पाहिलं, पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या षटकावरती डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू सिंगल, पाचवा चेंडू 2 आणि शेवटचा चेंडू 4 धावांसाठी आलाय. पहा मोमेंटम शिफ्ट कुठे झाला, जिथे
एक धाव होती तिथे 2 धावा गेला. त्यानंतर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला आणि तो वाढल्या कारणानं त्याला चौकार मारण्याची ताकद मिळाली, चौका मारण्याची ऊर्जा मिळाली आहे. नवीन गोलंदाजी मागवती आसिफने मागील मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. इथे चांगले गोलंदाज आहेत, त्यांच्यासमोर चांगले बॅटर आहेत, त्यामुळे हे जे बॅटल आहे हे चांगलं रंगणार आहे यामध्ये थोडी सुद्धा शंका नाही आहे. आणि हे उमरोलीचं जे मैदान आहे यात चांगल्या वातावरणानं सजताना आणि धसताना पाहायला मिळणार आहे. महिलांचं वेगळं कक्ष, त्यानंतर पुरुषांसाठी वेगळं कक्ष आणि त्यानंतर मैदानाच्या चारी बाजूने जर आपण पाहिलं तर बॅरिकेड्स आणि उभा राहण्यासाठी प्रेक्षकांना खूप सारी जागा आहे. हिरवळी सुद्धा थोडी आहे, त्यामुळे हे नयनरम्य निसर्गरम्य वातावरण मनाला भुरळ पाडणार आहे. यावेळेला बाचीच जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, सातत्यानं प्रयत्न एकच आहेत. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ डिलिव्हरी मानला जाणारा चेंडू म्हणजे वाईड यॉर्कर आहे आणि त्याचा वापर सातत्यानं होत आहे. पहा, निरंजन ज्या वेळेला गेले त्यावेळेला आसिफची त्यांची थोडीशी गुजबूज झाली होती, ते सुद्धा याचसाठी असावी, याचसाठी केला होता तो अट्टास. चेंडू इथे निर्धाव आलाय. पुन्हा एकदा अलंकार पाटील समोर आसिफ, पुन्हा एकदा त्यात चेंडू होता, फुलटॉस मध्ये बॅटवरती घेतला, रिव्हर्स खेळायचं होतं परंतु चेंडू जोपर्यंत जाईल केवळच्या हातामध्ये लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि एक धावपलकामध्ये ऍड होते. हे बॅटल खूप चांगलं रंगेल, खास करून आसिफ आणि कृष्णा यांचं. आणि कृष्णा स्ट्राईक एंडरवरती आल्यानंतर काय दिसतं, हाय बॅकलिप, वेगानं मारलेला फटका, त्यानंतर लांबच लांब मारलेले फटके, या सर्व गोष्टी दिसतात. पाहूयात इथं कृष्णा त्या स्थितीमध्ये लवकर येतोय का. यावेळेला पूर्णपणे पोझिशन बदलली होती, ये राइटी का लेफ्टी हो चुका था आणि पंचांनी त्याचा कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करत असताना किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावरती असर न पडत असं निर्धाव चेंडू सांगता होते. पहा, कृष्णाला सुद्धा बीट केलं आसिफने, म्हणजे आतापर्यंत तरी आसिफने हे बॅटल जिंकलंय, परंतु एखादा मोठा फटका या बॅटलला परावर्तित करेल, बदलेल, परंतु मोठा फटका येत नाही. या बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय, फिल्डिंग झाली आहे, चांगली फिल्डिंग. पहा, एखादा संघ यशस्वी कधी होतो, ज्या वेळेला प्रत्येक खेळाडूला दिलेली जबाबदारी तो चोख पद्धतीनं पार पाडतो. मग तो बॉलर असेल, फिल्डर असेल, यष्टिरक्षक असेल किंवा बॅटर असेल, तुम्ही ज्या रोलमध्ये आहात तो रोल ज्या वेळेला तुम्ही 100% व्यवस्थितरित्याने पार पडता त्यावेळेला तुमचा संघ यशस्वी होतो. एखादा जरी डगमगला तरी सुद्धा संघाला कुठे ना कुठेतरी हानी पोहोचत असते आणि तोच प्रयत्न इथे ॲज अ बॉलर म्हणून निरंजनने जी कमाल केली त्याच लेवलचे क्षेत्ररक्षण हे संपूर्ण पालघर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर सेम आसिफच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट घडली आहे. याला इनसाइड आउट कोलर टप्प्यात चेंडू कव्हरमध्ये धाडून जरूर दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात असल्याकारणे एकाचा रूपांतर 2 मध्ये झाले आणि 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण. क्या बात आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला आता जे 40+ खेळतात ते ज्या वेळेला 18, 20, 22, 23 खेळतोय त्यावेळेला कदाचित MRI बॉलचा ते वापर करायचे. MRI बॉल खेळत असताना या प्रकारच्या कलात्मकतेला किंवा या प्रकारचे फटके जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळायचे. आणि आता इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलोइंग स्वीप करायचं होतं परंतु चेंडू आलेला नाहीये बॅटवरती प्रॉपर, चेंडू निघून चाललाय मागे, ज्या ठिकाणी शॉर्ट टर्मॅन तैनात आहे. एक धाव लेग बाईच्या रूपाने धावपलकामध्ये ऍड होईल आणि बघता बघता दुसऱ्या षटकात सुद्धा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आल्यात 5 धावा, कुल मिलाकर 13 धावा धावपलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या ऐकूया डीजेला, कारण मिकी माऊसची सुद्धा एंट्री झाली आहे आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. थँक्यू. आता जे चित्र आपण पाहिलं ते आधुनिक क्रिकेटमधील करमणुकीचं साधन. आधुनिक क्रिकेटमध्ये आपण या सर्व गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणात पाहतो, खास करून ग्रामीण विभागामध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये.
मिकी माऊसची एंट्री झाली आहे, परंतु त्या नंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकाचा खेळ संपत असताना 13 धावा धावपलकरती आहेत कणक इलेव्हन भांडूप या संघाच्या. आता पुढील षटक म्हणजे तिसरं षटक घेऊन कोण येईल आणि कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल याची सुद्धा चर्चा होतीये. प्लीज घाई करा. पाहू शकता मुख्य स्क्रीनवरती आपण मॅन ऑफ द सिरीजची जी स्कूटर आहे बर्गमॅन स्कूटर ती दिली जाणार आहे. त्याच्या समवेत मिकी माऊस एक छोटासा पिक्चर. अमित गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. समोर अलंकार पाटील स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट. अतिशय चांगला फटका, परंतु जितकी ताकद आली तितका वेग मिळालेला नाहीये चेंडूला, त्यामुळे एकाचं रूपांतर 2 मध्ये होत आहे. खूप चांगली गोलंदाजी. स्टेप आउट झाल्यानंतर सुद्धा चेंडूला प्रॉपर बॅटवरती कनेक्ट करता आलेला नाही, याचाच अर्थ उच्च दर्जाचा चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती पूर्णपणे नियंत्रण असताना फक्त 2 धावा धावपलकामध्ये ऍड होत आहेत. फील्ड सजावट जर आपण पाहिली तर मिड विकेटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, काऊ कॉर्नर डीपमध्ये प्रोटेक्टिव्ह आहे, त्यानंतर लॉंग ऑन हा सुद्धा डीपमध्ये प्रोटेक्टिव्ह आहे. लॉंग ऑफ नाही आहे कारण मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आला. या वेळेला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, फॉलो करून त्याला पूलमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर पूर्णपणे फुल ऑर लेंथ पद्धतीचा आहे आणि अँगल क्रिएट करणारा हा चेंडू बॅटच्या जवळपास सुद्धा येत नाहीये. येतो डॉट बॉल, निर्धाव चेंडू सांगता होते आणि अतिशय चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून सुद्धा होतीये. एक टीम एक इन्स्ट्रक्शन एक गोल. तो एक गोल इथं येताना पाहायला मिळतो. यावेळेला बॅटची इनर एज घेऊन चेंडू फरार होतोय का? केवळ चेंडूच्या मागे अडला जाईल का? येस, इथे चेंडू अडलाय. वा भाई वा, काय फिल्डिंगचा नजारा आहे, काय डेडिकेशन लेवल आहे. प्रयत्न उच्च कोटीचे होतात कारण समोरच्या संघाची बॅटिंग स्ट्रेंथ माहीत आहे केवलला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. चांगली फिल्डिंग, परंतु या फिल्डिंगच्या प्रत्यक्षामध्ये 3 धावा सुद्धा आल्यात. फक्त 1 धाव वाचली, परंतु ही 1 धाव सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारी असू शकते कारण अनेक वेळा आपण पाहिलंय एक चेंडू 1 धाव किंवा एका धाव्याने मॅच हरणं, एका धाव्याने मॅच जिंकणं यासारख्या गोष्टी कधी घडतात ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रकार घडत असतो. त्यावेळेला इथे गोलंदाजी मागवते अमित पुन्हा एकदा सज्ज होतील, परंतु स्ट्राईक एंडवरती कोण आलाय? ज्याची बॅट आतापर्यंत मेणामध्ये आहे, शांत आहे, कृष्णा. ये कृष्णा नाम के बहुत ही बडे चर्चे. कृष्णा नावाच्या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठा धुमाकूळ गाजवलाय. मग पवार असतील, कवळे असतील किंवा सातपुते असतील. इथे हे कृष्णा काय करतात यावरती नजर असणार आहे. चेंडू ज्या प्रकारे फॉलो करून खेळायचा होता त्या प्रकारे बॅटवरती प्रॉपर आलेला नाहीये. पुन्हा एकदा फॉलोविंग पुल करण्याचा प्रयत्न संपलाय, लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न संपलाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 धावून जलद गतीने सुद्धा पूर्ण केली जाते. चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. या षटकामध्ये 6 धावा आल्यात, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. अमितचा पुन्हा एक पुढील चेंडू ऑन साईडला शॉर्ट पूल करायचं होतं. हा पॉलीला मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट करत होते, परंतु चेंडू काऊ करण्याच्या दिशेने जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. क्या बात आहे. प्रेमिलने सुद्धा एक मजाकी अंदाजमध्ये तो फेकी करण्याचा मानस दाखवला. जरूर फेकी झालेली नाहीये, परंतु 2 धावा आल्यात. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करणं, 2ला 3 मध्ये, 3ला 3 मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे काय? हा स्लो पॉइझन आहे. हे येतात तेव्हा कळत नाही, म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, त्याच्यातला हा भाग आहे. इथे धावा वाढतायत पण तितक्या मोठ्यानं नाही, परंतु इम्पॅक्टफुल जरूर असणार आहेत. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच इट, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे आणि जबरदस्त आहे. चेंडू सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 25 शेवटी जाता जाता हा फटका एक्झिक्यूट केला गेला, ज्या फटक्याची आतापर्यंतच्या अगोदरच्या चेंडूवरती गरज होती. नितीन जंगम यांनी सातत्याने मला एकच गोष्ट सांगितली होती की हा फटका येणं गरजेचं आहे. चला प्लीज घाई करा पालघर 11.
तर 3 षटकाचा खेळ संपलाय. 25 धावा धावपल करतात. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे आणि त्या अगोदर आगरी टायगर्स सरगम सरपाडा आणि गोपी 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण आदरपूर्वक टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आगरी टायगर सरगम सरपाडा आणि गोपी 11 दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या आणि चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले. टॉस का बॉक्स खाली करायचा आहे. तिसरं षटक निरंजन. पहिला चेंडू वेगवान वेगवान चेंडू होता. जोपर्यंत सफल होतील तोपर्यंत चेंडू लँड होऊन यष्टरक्षकाच्या पायाला सुद्धा लागतोय. मेहमूद भाई, ग्लेन मैती 2 स्टार खेळाडू आणि त्यानंतर श्रीकांत आपटीकर. क्या बात आहे. सगळे 40+ तारे चित्र आज इकडे आलेत आणि त्यामुळे उमरोळीमध्ये आज मोठा उत्सव साजरा होणार आहे. क्या बात आहे. नाझिम सुद्धा आलाय. ऐकायला सुद्धा येतात. नाझिम गुल्ली सुद्धा येतात. क्या बात आहे. चला निरंजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. यावेळेला सुरुवातीला स्टेप आउट झाले होते. प्रणीलने पुन्हा एकदा चुकी केली आहे. काय गरज होती काय या चेंडूची. मागे मांडण्याचा प्रयत्न यष्टावरती आदळण्याचा प्रयत्न फसलाय. स्ट्राईक रोटेट होतीये त्यामुळे या स्ट्राईक रोटेशनने कदाचित या मॅच मध्ये एक वेगळं वलय निर्माण होऊ शकतं. धावफलक जर आपण पाहिलं तर 26 वरती जाऊन थांबलंय. 2 चेंडू 27 धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ चालाय. निरंजन समर कृष्णा, ये बड़ा बैटल है. 2 बड़े खिलाड़ियों के बीच ये बड़ी जंग. मोठा फटका. येस इन्व्हिटेशन होतं परंतु बॅकवर्ड रेडला प्रोटेक्शन आहे. सुहासने सुंदर जेल टिपलाय आणि अखेरकार बाद व्हावं लागतंय कृष्णाला. पहिला हादरा टिमकानं केला भांडूप संघाला. गॉन. थँक्यू डिसे. चला इथे काय घडलंय. कृष्णा बाद, हताश आहे, निराश आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण चाललंय. नितीन जंगम मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याच्यावरती खूप मोठा भरोसा आहे कनकिलन भांडुपला. परंतु निरंजनची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. आगरी टायगर सरगम सरपाडा संघाचा संघनायक आपण सुद्धा येऊन थांबायचंय. गोपीलचा कर्णधार इथे आलेला आहे. तो 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4थं षटक मार्गस्थ असताना निरंजन आपली पॉवर दाखवतोय. नितीन जंगम टेनिस क्रिकेट विश्वामधील एक धगधगत नाव आहे. अनेक खेळाडूंना घडवणं किंवा क्रिकेटशी सातत्यानं निगडीत राहणं, क्रिकेटच्या जवळ राहणं, संपर्कात राहणं यासाठी जाणलं जाणार नाव. यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा. नितीन जंगम बाद. बिग ब्लो. बड़े विकेट का पतन होता हुआ. थँक्यू. नवीन फलंदाज नासिर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. नितीन जंगम बाद. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने कमावला होता आणि आमच्या मिकी माऊस त्यांना सांगतायत काही हरकत नाहीये. बॉलर ऑन हॅट्रिक. यस निरंजनला संधी येते लगातार 3 विकेट मिळवण्याची. पाहुयात निरंजन इथं ते हॅट्रिक प्राप्त करतायत का. नेचर फार्म प्रेझेंट उमरोली चषक 2023 आणि या स्पर्धेतील 33रा दिवस खूप चांगल्या रीतीनं पुढे जात असताना पाहायला मिळतोय. एक यशस्वी स्पर्धा कशा प्रकारची असावी उमरोलीत येऊन पहा तुम्ही. ज्या ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धा होते त्या त्या वेळेला त्या स्पर्धेची चर्चा ही सर्वांच्या ओठावरती असते. या स्पर्धांचं नाव त्या प्रत्येकाच्या मुखामध्ये असतं, मनामध्ये असतं आणि वेट करणाऱ्या स्पर्धा या मैदानावरती अनेक वेळा होत असतात.
यावेळेला चेंडू बॅटवरती प्रॉपर आलेला नाहीये. मिडविकेटमध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकच धाव. नासिरने थांबवलंय. यावेळेला निरंजन यांना अलंकार यांना आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती येते. या गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिली तर 2 विकेट वगळता प्रत्येक चेंडूवरती 1 धाव दिली गेली आहे आणि त्यानंतर शेवटचा चेंडू मला वाटतं या षटकामध्ये शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 3 धावा, टोटल 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात निरंजनने. हे इम्पॅक्टफुल षटक राहिले आणि या इनिंगमध्ये सर्वाधिक अडचणी वाढवणारं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं, या गोलंदाजाकडे पाहिलं जाते. निरंजन समोर अलंकार पाटील यावेळेला बॅकफुटवरती जाऊन एकूचलक करणार 4 येते. शेवटचा चेंडू निर्धावाला. निरंजनचं यशस्वी षटक संपन्न. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे निरंजनसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. इतक्या मोठ्या बॅटिंगच्या ताफखान्यासमोर या प्रकारची गोलंदाजी करणं सोपं नाहीये, परंतु त्याने ते करून दाखवलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 धावा धावपलकारची कनक किलन भांडूप या संघाच्या. जाऊया डीजे कडे, ऐकूयात एक सुंदर संगीत, स्फूर्ती घेऊयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. चला, शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विश्वनाथ, पालघरच्या टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू, वन ऑफ द ग्रेट लीजन प्लेयर विश्वनाथ यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत. तर समोर नासिर. दोन्ही जर बॅटर आपण पाहिले तर नासिर हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळखले जातात, तर समोर अलंकार आहे ज्यांच्यामध्ये कल्पकतेने बॅटिंग करत असताना मॅचला पुढे नेण्याची धमक आहे, कुवत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची इनरच घेऊन चेंडू मिडविकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा. दुसरी धाव कंप्लीट. धावचीची संधी, पंचांचं बोट हवेमध्ये. नासिरला सुद्धा माघारी परतावं लागतंय. अजून एक हादरा टीम करण किलन भांडूप संघाला. गॉन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4G जमाना 5Gचा आहे आणि इथे 5Gच्या स्पीडने तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे, कारण स्लॉग जोर आहेत आणि स्लॉग जोर म्हटलं की हाणामारी ही सर्वांना अपेक्षित असते. मग ते बॅटिंग करणाऱ्या संघातील प्रशंसक असोत किंवा मैदानाच्या चारी बाजूने असणारे प्रेक्षक. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 28-29 वरती धावफलक थांबलेला आहे. विश्वनाथ समोर 4G. हे बॅटल खूप चांगलं रंगेल. टीट फॉर टॅट असं हे बॅटल असणार आहे. किती प्रमाणात फायदा होतोय? फायदा खूप मोठा झालाय. चेंडू सरळ फरार होतोय. फाईन लेग, सीमारेखा पार. दर्जेदार, शानदार, दणदणीत, खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 40+ क्रिकेट मधील तारे सितारे आज उमरोळीच्या धर्तीवरती येताना दिसत आहेत आणि फक्त येतच नाहीत, आपले रंग सुद्धा उधळताना दिसत आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लागताना सुद्धा दिसतात. पहिलाच चेंडू फेस करत असताना 4 धावा आल्यात. सध्या तर 4G ची स्पीड दिसली आहे. इथून 5G मध्ये कन्वर्ट करतात का हे सुद्धा आपण पाडत. खूप शफल झाले होते. शफल झाल्यानंतर लगावलेला तो चौकार अतिशय वाखाणण्याजोगे होता. पुढील चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. क्या ये सही फैसला था क्या?
चेंडू चार प्रकारचा आला होता, कव्हर ड्राईव्ह सुद्धा चांगला बसला असता, शफल झाले असते, समोरच्या दिशेने सुद्धा मारला असता, इनफिल्डच्या डोक्यावर तिथे सुद्धा चौकार मिळाला असता, अनेक गोष्टी आहेत. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये तारा नाहीये विश्वनाथ, ये भी इतना आसान नहीं रहने वाला है. इस बार क्या हुआ है, या वेळेला चेंडूला रिव्हर्सचा अटेम्प्ट यशस्वी, कारण गॅप खूप मोठा ओपन आहे. 4 धाबा, चौकार. थँक्यू. सामना कोणताही असो, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये घडणाऱ्या घडामोडी या खूप मोठा फेरबदल घडवून आणत असतात. 37 आणि त्यामुळे जो मोमेंटम नावाचा प्रकार आहे तो आदान प्रदान केव्हा होतो, खास करून पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामधील शेवटच्या क्षणाला होणाऱ्या प्रक्रिया किंवा घटना, त्यामुळे दुसऱ्या इनिंग वरती पडणारा इम्पॅक्ट, या सर्व गोष्टी त्या मोमेंटमला आदान प्रदान करण्यामध्ये कारणीभूत ठरत असतात. यावेळेला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इनसाइड आउट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट या चेंडूला खेळायचं होतं, परंतु इथे त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये आणि 4G निर्धाव चेंडूचा सामना करत असताना दिसत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूची कहाणी काय असेल. शफल झाले आहेत, परंतु इतके शफल की चेंडू जर आपण पाहिला तर पूर्णपणे वाईड यॉर्कर. निर्धाव चेंडू आलाय आणि त्याचबरोबरीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना धावफलक 37 वरती स्थिरावलंय, 38चं टार्गेट ठेवलं गेलंय. आपण घेऊन जातोय सरळ टॉस्क बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आगरी टायगर, सरगम सरपाडा आणि गोपी 11 या दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक केली जाईल. नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करेल शुभमजी माळी यांना. आपण यायचंय. थँक्यू डीजे. नेचर फार्म प्रेझेंट उमरोळी चषक 2023 या स्पर्धेमधील तर उमरोळी चषक नेचर फार्म नाही, फक्त हा टॉस जर आपण पाहिला मधोमध राहिलाय, वापिस करणार पडेगा. पहा पहिला असा टॉस होता, ही मॅच सुद्धा तेवढीच गरम होणार आहे. कॉइन स्पिन झालाय. उमरोळी चषक एक बार फिर से थैंक यू. आपसे निवेदन है कृपया करके आप मंच के ऊपर जाइए. टॉस जिंकला काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण घेणार पहिला. समोरचा संघ गोपी 11 आहे, कशा प्रकारची तयारी आहे आणि इथे आल्यानंतर कसं वाटतंय. इथे आल्यानंतर खूप सुंदर वाटते आणि चांगलं मॅनेजमेंट अरेंजमेंट वगैरे छान वाटते नाईट मॅच खेळायला. आणि खास करून 40+ मला वाटतं या एरियामध्ये पहिल्यांदाच होत असेल. कोणते असे खेळाडू आहेत त्यांच्यावरती जास्त भरोसा असणार आहे जे तुम्हाला ट्रम्प कार्ड बॉलर म्हणून असतील आणि ज्या वेळेला बॅटिंग येईल त्यावेळेला ट्रम्प कार्ड बॅटर म्हणून भूमिका बजावतील. माझ्या संघामध्ये संतोष मडवी आहे, संजय घरत, प्रवीण घरत, विश्वास घरत, धनंजय पाटील आणि जयप्रकाश पाटील हे आहेत. शेवटचा प्रश्न, किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकांचा सामना असेल. 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार, कारण का आमच्यामध्ये तर तेवढे चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. हे संपूर्ण आयोजन तुम्हाला कसं वाटलं इथं आल्यानंतर. खूपच सुंदर. थँक्यू. महमूद भाई, अगर टॉस जीते तो क्या फैसला होता. नाइट है इसलिए चलता था, फील्डिंग भी बैटिंग भी जो भी है. बहुत एक्सपीरियंस हो चुके हैं 40+ खेल करके, तो कुछ भी चलता है. कैसा लग रहा है इधर आने के बाद, कैसा फील कर रहे हो ये नाइट टूर्नामेंट देख करके और इतना बड़ा टूर्नामेंट देख करके. बहुत अच्छा टूर्नामेंट लग रहा है. उमरोली में इतना अच्छा टूर्नामेंट हो रहा है और 40+ हो रहा है. इससे अच्छा और क्या है कि हम लोग को अभी भी खेलने मिल रहा है. सबसे बड़ी बात मैं ये कहना चाहूँगा, जैसे कि 40+ के टूर्नामेंट अभी बढ़ते जा रहे हैं, लेकिन अगर 1-2 साल के आगे देखेंगे तो बहुत सारे खिलाड़ी 40+ में कन्वर्ट होने वाले. तो क्या आपको लग रहा है आने वाले दिनों में 40+ के ज़्यादा टूर्नामेंट देखने को मिलेंगे ओपन के पॉइंट ऑफ व्यू से.
अभी भी 40 प्लस के बहुत सारे टूर्नामेंट हो रहे हैं, लेकिन आने वाले में और ज़्यादा टूर्नामेंट होने वाले हैं, क्योंकि क्रिकेट अभी कैसा है, जितना भी जो पहले ओपन होता था वो सब बाहर जा रहे हैं खेलने, तो बम्बई का जो टूर्नामेंट है और इधर सब ऐसे कम हमारे इधर हो रहे, तो अभी कैसा ये 40 प्लस होने से सब प्लेयर वापस आ रहे हैं और यानी परफॉर्मेंस दे रहे हैं, तो बहुत टूर्नामेंट अभी भी बहुत होंगे। आखिरी सवाल, कितने रनों तक का टारगेट रखना चाहोगे सामने वाली टीम के सामने? ऐसे तो हम लोग 55-50 रन तक का टारगेट देंगे, क्योंकि हमारे बॉलिंग अटॅक बहुत अच्छा है। ढेर सारी शुभकामना इस मॅच केले. तर नाणेफेकीचा कौल जिंकला आगरी टायगर सरगम सरपाडाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोपी 11ला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र उमरोळी चषक 2023. दुसऱ्या इनिंगला सुद्धा सुरुवात होते. ही मॅच सुद्धा तितकी सोपी राहणार नाहीये, कारण हे टार्गेट सुद्धा तितकं मोठं नाहीये, तितकंही छोटं नाहीये. सरळ घेऊन जातोय मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल ज्या ठिकाणी उपस्थित आमचे कॉमेंट समालोचक मित्र संतोषजी पाटील. हॅलो चेक. मस्त पाहतोय 38 धावांचं लक्ष इथे ठेवलंय राजकुमार. येथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर खेळण्यासाठी नक्कीच तयारीत होते. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर मिस्टर सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळाला राजकुमार. जबरदस्त आणि खूप मोठा अनुभव आहे. जर पाहिलं तर राजकुमार एक्सपिरियन्स प्लेयर्स म्हणून आपण पाहतोय, लेजंड क्रिकेटर म्हणून त्याला पाहिलं जातंय. कारण की जर पाहिलं तर असं पालघरचा संघ आपण पाहतोय. राजकुमारला जर पाहिलं तर चिंचणी या विभागामधून आपण या खेळाडूला पाहायला मिळतंय. खूप चांगलं खेळ आतापर्यंत त्यांनी खेळलाय आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. मात्र आज 40 प्लस मध्ये इथे दखल झालाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर प्रणय घरत, आपण तुषार प्रणय घरत आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आहेत. यांना देखील जर पाहिलं तर खूप चांगली मैदानं गाजवलेली आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र 40 प्लस पालघरसाठी खेळताना पाहायला मिळेल. ते पहा, हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच खोलवर टप्प्याचा थोडासा शब्द अपस्टिकच्या बाजूला मात्र फेकला गेला. चांगला चेंडू म्हणेन. एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून सोनूला देखील पाहिलं जात आहे आणि इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आज जर पाहिलं तर 40 प्लसचे पॅनल आपण एका टुर्नामेंटमध्ये देखील पाहत असतो. भिवंडी म्हणा, शहापूर म्हणा, ठाणे म्हणा, अनेक ठिकाणी मात्र हे 40 प्लसचे पॅनल आपण पाहतोय. आज जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र डायरेक्ट फेकी आली चांगल्या पद्धतीने आणि स्टंप उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, रनआउट करण्याचा प्रयत्न प्रणय घरत याला. मात्र आपण पाहतोय क्रीजमध्ये सुरक्षित आहे. रन्स मात्र मिळेल. एकंदरीत धावांचा विचार केला तर 2 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. स्कोर जो आहे 38 धावांचं लक्ष आहे आणि हे 38 धावांचं लक्ष ते मात्र आपण पाहतोय. इथे पहा सुरेख चेंडू. इथे मात्र आपण पाहिलं तर थोडंसं परिवर्तन केलं गतीमध्ये आणि नंतर पाहिलं तर राजकुमारसाठी हा चेंडू होता. अप्रतिम चेंडू फेकला गेला. खेळायचं होतं राजकुमारला, क्रॉसबॅटचा थोडासा वापर केला गेला आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू येताना. आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा इथे खर्च करतोय गोलंदाज सोनू. पुणे एकदा कोलवडचा टप्पा आहे. आता मात्र इथे चांगला फटका पाहायला मिळाला. इनफिल्डमध्ये मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळतोय. जोपर्यंत फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट करतोय. 1 षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहतोय नेचर फ्रॉम प्रेझेंट्स उमरोली चषक 2023 उद्यासाठी मात्र आपण नक्कीच नवीन पाहायला मिळत आहेत. आणि जर पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये खासियत जर पाहिली तर महिला वर्गांसाठी देखील
थोडीशी खुशखबरी नक्कीच असणार आहे, कारण की महिलांसाठी पारितोषिक जे बक्षीस आपण देणार आहोत, एक क्वीज असणार आहे आणि त्यानंतर या क्वीजमध्ये आणि त्यानंतर पाहिलं तर लकी ड्रॉ देखील असणार आहे. या लकी ड्रॉमध्ये आपण जिंकू शकतायत एक नक्कीच पैठणी साडी. आता मात्र अकबर येईल, नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र पाहिलं जाईल राजकुमार आणि प्रणय ज्या पद्धतीने आज मैदानाचा ताबा घेतलाय. मागच्या मॅचमध्ये कमालीची फलंदाजी केली होती राजकुमारने. आता मात्र जी सुरुवात केली आहे ती कुठेतरी थोडीशी कमी वाटते, कारण की एक षटक कंप्लीट झालंय आणि फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र गुड स्टार्ट करावी लागेल आपल्या संघासाठी. जर पाहिलं तर चांगलं खेळायचं आहे, संघ जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. मात्र दुसऱ्या बाजूला अकबर, ओहो इथे मात्र पहा बॅकफुटला गेले, पंच केला, चेंडू मात्र निघून जातोय. जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे अलंकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे मात्र गॅदर केलं, पकडलं गेलं आणि त्यानंतर फक्त सिंगल रन्स. इथून पाहिलं जातंय सिंगल धावांनी धावसंख्या वाढवली जाते. आपण पाहू शकता बलून देखील आहे नेचर फार्मचा. इथे मात्र आपण पाहतोय ॲडव्हर्टाइजमेंटसाठी हा बलून आपण हवेमध्ये उडवलेला पाहायला मिळतोय. हो इथे पहा स्वीप करायचा होता चेंडूला, मात्र प्रॉपरली टायमिंग देता आला नाही प्रणय गरत याला. चेंडू जर पाहिलं तर फसला आणि त्यानंतर यष्टीरक्षक नितीनच्या हातामध्ये जाऊन आपल्याला पाहायला मिळालं. थांबताना इथे मात्र पाहायला मिळतोय रन्स मात्र मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकीचा राहिला निर्णय आणि त्यानंतर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय इथे आपण पाहतोय गडी बाद होताना पहिला गडी या ठिकाणी बाद होईल पालघर 11 संघाचा. येस जाऊया एक सुरेख संगीत ऐकूया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं प्रणय गरत बाद झाला. नवली संघाकडून बिलॉंग करणारा संघासाठी खेळणारा हा खेळाडू आपण पाहिला. आता मात्र बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. नक्कीच प्रेमित राऊत म्हणजेच पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम ज्याला मिळालं असा हा खेळाडू. जर पाहिलं तर अनेक संघ ज्यांनी गाजवले, बंधन संघ म्हणा किंवा अक्करपट्टीचा संघ म्हणा, आज मात्र अक्करपट्टी संघाकडून सातत्याने खेळला जातोय. एक गाव एक फॉर्मॅट आल्यानंतर मात्र हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच वन डाऊनच्या रूपामध्ये आलाय. इथून मात्र आपल्या संघाला जबाबदारीने खेळायचं आहे. रिवर्सचा फटका, इथे पहा गॅप नक्कीच मिळाला नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र चेंडूला गॅदर करतोय. रन्स जर पाहिलं तर मिळेल फक्त 1 धाव. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 5 धावा कंप्लीट झाल्या आहेत. एक गडी बाद झालाय. इथून जर पाहिलं तर 20 चेंडू शिल्लक असतील आणि 20 चेंडूमध्ये 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 चेंडू 33 धावा मॅचचं समीकरण. यस स्प्रे आहे.
इथे मात्र पाहतोय गेम स्टार्ट होताना थोडीशी इंजुरी नक्कीच पाहायला मिळाली होती. ओहो, फटका तर सजवलाय खूप चांगल्या पद्धतीने, गॅप मध्ये खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने जातोय, चेंडूवर रन्स मात्र कंप्लीट करेल 2. पहा, प्रेमित आणि एका बाजूला राजकुमार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बोईसर विभागात संघाकडून खेळतायत, चिंचणी संघाकडून एक खेळाडू जर पाहिलं तर नक्कीच राजकुमारला आपण खेळताना पाहिलं. आता मात्र प्रेमितला जर पाहिलं तर अक्करपट्टी म्हणजे बोईसर विभाग आपण पाहतोय आज इथे पालघरसाठी खेळले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून आपण पाहतोय. 2 धावा तर जमवल्या, 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते 7 धावा. शेवटचे चेंडू इथे पहा, पुन्हा एकदा आडव्या बॅटीचा उपयोग केलाय, चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा करतोय चांगल्या पद्धतीने. कृष्णा मात्र त्या ठिकाणी आज आपली धावपळ करत असताना, कारण की वयवर्ष 40+ चे खेळाडू आपण पाहतोय आणि जर पाहिलं तर आज मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर फक्त आणि फक्त 18 वर्ष ते 19 वर्षाचे जशी मुलं खेळतायत तशीच गेम इथे मात्र हे खेळताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेख खेळ. इथे मात्र ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटक अखेर धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 9 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. थँक्यू. इथे मात्र प्रेमित राऊतसाठी ऊर्जा उत्पन्न केलंय. नक्कीच त्यांचेच मित्र जर पाहिलं उमरोळी गावचे प्रफुल्ल पाटील म्हणजेच पीपी यांनी आपण पाहतोय, जर प्रेमित राऊतने 3 षटकार मारले 3 चेंडूमध्ये तर तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. ही ऊर्जा उत्पन्न केली जाते आपण पाहतोय प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून. तर नक्कीच प्रेमित स्ट्राईक वर आलाय. इथे मात्र पाहिलं तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय, म्हणजे एकंदरीत 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. प्रेमित राऊत जर पाहिलं तर इन्फॉर्म बॅट्समन आहे, आपल्या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत असताना आज इथून जर पाहिलं तर 40+ चे हे सामने आहेत आणि 40+ टीम मध्ये खेळताना आपली जी खेळी आहे ती दाखवावी लागेल. असं आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर बॉबी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच बॉबी पाहतोय आपण. खास करून जर पाहिलं तर हा संघ ज्या पद्धतीने खेळला जातोय भांडूपचा संघ आहे. रिवर्स मारायचा होता मात्र पाहायला मिळाला, चेंडू ज्या पद्धतीने थोडस गतीने कमी आला, तेच कारण बनलं आपण पाहतोय रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू येताना पहिला चेंडू तर सुरेख हाताळलाय बॉबी यांनी. ओहो, इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉबी मात्र आपण पाहतोय आपली सातत्य जी आहे ती इथे मात्र राखत असताना, कारण मागच्या मॅच मध्ये त्यांनी मॅडन ओव्हर हाताळली होती. आता जर पाहिलं तर आणि 2 विकेट्स देखील नक्कीच जमवताना पाहायला मिळाले. इथे जर पाहिलं तर 2 चेंडू फेकून झालाय, 2 चेंडूवर रन्स कुठले आलेले नाही मात्र विकेट्स आलाय. एक मोठा गडी बाद झालाय मिस्टर प्रेमित राऊत. थँक्यू. नक्कीच गाजलेली गाणी आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय प्रत्येकाचे पाय नक्कीच जमिनीवर थोडेसे हल्ले जात आहेत. इथून जर पाहिलं तर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. विचार केला तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरपूर मैदाने ह्याने देखील गाजवले आणि जर पाहिलं तर सातत्याने आपण पाहतोय तारापूर संघ असो चिंचणी संघ असो या संघामध्ये खेळला जाणारा खेळाडू जर पाहिलं तर आसिफ उच्छाळे आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग लाईनवर आलाय.
आज जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट खूप चांगला खेळतोय. ओव्हरआर्म म्हणा, लेदर म्हणा, मात्र सुरेख खेळला जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आज इथे 40+ मध्ये आपण पाहतोय. काय कामगिरी करेन, कारण की 16 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 16 चेंडूमध्ये धावा जमवायच्या आहेत 29. इथे मात्र सुरेख गोलंदाजी मी म्हणेन, कारण की मागचे षटक ज्यांनी मॅडन हाताळलं होतं, आज मात्र आपण पाहतोय तेच षटक हाताळलं जाईल का या मॅच मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच बॉबी आपल्याला पाहायला मिळतोय. काल आमचा प्रवास मात्र बॉबीने केलाय आणि इथून येतो आपला जलवा मात्र दाखवतोय. हो, इथे पहा थोडीशी मारण्याचा प्रयत्न होता. आसिफला मात्र चेंडू इथे मात्र प्रॉपरली रीड करता येत नाहीये आणि गोलंदाजाचा विचार केला तर खूप अनुभव आहे त्याच्याकडे, कारण की फलंदाजाला आधीच रीड करतोय तो. असा गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू जे आहेत निर्धाव फेकले आहेत, त्यावर 1 गडी नक्कीच बाद केलाय. हो, इथे मात्र पहा नक्कीच चेंडू काही काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चेंडूवर पोहोचू शकले नाही. रन्स मात्र मिळेल 1 आणि 1 रनने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाईल 10 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. इथला जो नक्कीच फरक आहे चेंडू आणि रन्सचा, तो कमी करावा लागेल पालघर संघाला. हो, आता मात्र पहा पायावर टाकला होता चेंडू, समोरच्या दिशेने खेळायचा आहे हेच मात्र मनसुबा बनवला आणि सिंगल रन्स इथून मात्र बॅटने येतोय. चांगल्या पद्धतीने राजकुमारने डिफेन्स केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. ही देखील ओव्हर खूप चांगली आली, कारण की या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 डॉट चेंडू फेकले, 1 विकेट आला आणि फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगले ओव्हर आणि 3 षटक इथे कंप्लीट झाले आहेत. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. पाहू शकतायत आपण प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर या टुर्नामेंटचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. खूप चांगलं दृश्य आपण पाहतोय आणि आज जरी टुर्नामेंट लाईव्ह असली तरी आपण पाहतोय स्टँडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत आणि महिला वर्ग देखील आपण नक्कीच पाहू शकतायत. तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत, त्या म्हणजे 28 धावा, सॉरी 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा मिस्टर अकबर यांना गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राजकुमार सज्ज आहे. 12 चेंडूमध्ये 27 धावा या काढल्या जातील का? फटका मारायचा होता. इथे मात्र पहा खूप चांगली गोलंदाजी, इथे मात्र कटर गोलंदाजी वापरली जाते. पालघरच्या फलंदाजाला बीट करायचं आहे आणि त्यांच्याकडे पाहताना इथे मात्र कटर गोलंदाजी हा एक पर्याय मात्र आपण पाहतोय भांडूपच्या गोलंदाजाकडून पाहिला जातोय. शॉर्ट चेंडू होता. इथे मात्र फटका थोडासा नक्कीच खालच्या बाजूने राहिला. इनफिल्डमध्ये मात्र टप्पा पडला गेला आणि रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. एकंदरीत चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू कंप्लीट झाले आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत 26. 10 चेंडू 26 धावा. आसिफ उच्चाले इथे मात्र ऑन स्ट्राईकवर आहेत. ओहो, फटका पहा सजवलाय. चेंडू किती लांब गेलाय. यस, आउट ऑफ द पार्क येतोय षटकार 6. येस येस, आमचे मिकी माऊस मात्र इथे आनंद लुटताना या गाण्याचा. बिहारी आहेत आज
आमचे मिकी माऊस. इथे मात्र पहा, जाऊया मैदानाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिट जर लागलीच तर वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळत. एक धाव तर पूर्ण केले, दुसरी धावाचा प्रयत्न होता मात्र नाही. खूप चांगल्या पद्धतीने रन्स मात्र रोखलेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल, स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल. आता मात्र 19 धावा. इथून जर पाहिलं तर 8 चेंडू आणि अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अकबर आपण पाहतोय, ज्यांनी आतापर्यंत पाहिलं तर राजकुमारच्या बॅटमधून मोठा हिट करण्याचा प्रयत्न. यस, चेंडू मात्र जाईल निघून. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, 4 चौकार. तरच आपण बघतोय चेंडू ते पाहायला मिळेल. सुरेख फटका सजवला जर पाहिलं तर राजकुमारच्या बॅट मधून आता येतोय चौकार. एक षटकार आसिफने पाहिला, त्याच्या बॅट मधून आला. इथून मात्र गोलंदाजी करताना अकबर याला आता मात्र भरपूर धावा आल्या आहेत, कारण या ओव्हरचा विचार केला तर एकंदरीत 12 धावा खर्च केल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. इथे मात्र समीकरण पाहिलं जाईल. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा हे मॅचचं समीकरण असेल. यस मिकी माऊस, थोडस बाहेर जायचं आहे, आपण थोडं बाहेर जायचं आहे. यस, बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. आता मात्र पाहायला मिळेल 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा जमवायच्या आहेत. मागच्या मॅचचा हिरो मात्र आपण पाहतोय राजकुमार, नक्कीच पाहायला मिळेल. ओ, इथे मात्र पहा लॉंग स्टॉप रिझन, ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव तर कंप्लीट केले. यस, 1च धाव. इथे मात्र प्रयत्न असणार आहेत. इथून येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा जर पाहिल्या तर 14 धावांची आवश्यकता असेल. तर कुठे जाऊ ना, पाहत राहा. आपण पाहतोय नक्कीच नेचर फॉर्म प्रेझेंट्स उमरोई चषक 2023. आपण स्क्रीनवर देखील लक्ष पाहू शकता. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावा बनवायच्या आहेत. या जाऊया डीजे कडे, एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. धन्यवाद. मॅच मध्ये तर ट्विस्ट आलाय, कारण की चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. इथून जर पाहिलं तर क्षमतेने भरलेले 2 फलंदाज आपण पाहू शकतायत. मात्र दुसरीकडे पाहिलं तर गोलंदाज जो आलाय गोलंदाजी मार्कवर येत आहेत कल्पेश. त्याकडे कल्पेशकडे पाहिलं जाईल. कल्पेश मात्र आपल्या संघासाठी जर पाहिलं तर 14 धावा या वाचवायच्या आहेत. यासाठी मात्र नक्कीच कल्पेशला आमंत्रित केलंय. इथून पाहिलं जाईल एका बाजूला राजकुमार ची खेळी आतापर्यंत जर पाहिली तर राजकुमार खेळतोय, ज्यांनी 12 चेंडूमध्ये 14 धावा जमवल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आसिफ उच्चाले, ज्यांनी 5 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या आहेत. असे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. राजकुमार ला पाहिलं जाईल 14 धावा या डिफेन्स केल्या जातील का. होता खूप खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होताना कुठेतरी चूक केली. 1 धावेचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये होताना पाहायला मिळालं. अलंकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर इथे मात्र आले होते. रन्स घ्यायचं आहे, मात्र 2 धावा इथे कंप्लीट करतायत. येणारे चेंडू जर पाहिले तर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 12, 5-12 हा सामन्याचं समीकरण आपण पाहणार आहोत. एकीकडे पाहिले तर राजकुमार आतापर्यंत चांगली फलंदाजी केलंय, मात्र इथून आपल्या संघाला जर विजयी करायचं असेल तर ह्या 12 धावा डिपेंड्स कराव्या लागतील.
ओहो, फटका सुरेख आहे, किती लांब गेलाय चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथून मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अलंकार आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाले. सुरेख झेल टिपला गेला आणि राजकुमार खेळी मात्र संपुष्टात येताना गडी बाद होतोय. धन्यवाद. राजकुमार मात्र बाद झालेले आपल्याला पाहिजे. 14 चेंडू खेळले आणि 14 चेंडू मध्ये 16 धावा आपल्या संघासाठी नक्कीच बनवल्या. इथून मात्र पाहिलं तर नवीन बॅटर ज्याचं नाव पालघरमध्ये खूप चांगलं आहे, नक्कीच नावाजलेला खेळाडू म्हणून आपण सातत्याने पाहिलं जातोय. आणि आत्ता देखील जर पाहिलं तर पवनसुत नवली संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू ज्याला पाहिलं जातंय तुषार घरत मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. कूल माइंडेड खेळाडू आहे, मात्र ताकदवान फलंदाजी करण्यासाठी नक्कीच जाणला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4 आणि 4 मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू 4 अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर कल्पेश ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय. 2 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 2 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. येस, आपण पाहतोय इथे मात्र उपेंद्र नारायण पाटील उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घ्या. इथे पाहिला जातोय सुरेख फटका आहे. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त फटका, चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. नक्कीच थोडस डिस्टन्स कमी करण्याचं काम तुषार गरत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आता मात्र लागली जाते ती म्हणजे 30 धावा. 30 धावा आपण पाहतोय. इथून येणारे चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 8 धावा अजूनही जमवायच्या आहेत. एका बाजूला पाहिला तर पालघर 11 केवळ हा संघ, केवळ पाटीलचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कनक 11 भांडूप संघ. 2 संघ, मात्र 2 संघामध्ये हे जबरदस्त लढत आपण पाहतोय. 40 प्लसचे सामने आहेत, मात्र जबरदस्त धडक या ठिकाणी. आता मात्र तुषार गरतकडे पाहिलं जाईल. पूर्णपणे प्रेक्षकांच्या नजरा देखील तुषारकडे लागलेल्या आहेत. इथून मात्र पाहिलं जाईल चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3 मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. येस, कल्पेश पुणे एकदा फटका इथे मात्र सजवला. 1 धाव तर कंप्लीट करेल. इथे पहा थोडस फंबल पाहायला मिळालं आणि फंबलचं रूपांतर आणखीन 4 धावामध्ये. कमाल या ठिकाणी. नक्कीच चेंडू जसा मिकी माऊसने खेचून घेतला की काय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच मैदानाच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मिकी माऊस. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आता मात्र धावा लागल्या जातील 34 धावा. येणारे चेंडू जर पाहिले तर नक्कीच 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू 4 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर प्रत्येक जण आता मात्र तुषारचं नाव घेतोय, कारण की तुषारने काय केलंय, जाऊन मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवर 8 धावा जमवल्या आहेत. समीकरण वेगळं होतं. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर पालघर टीमच्या बाजूने हे समीकरण येताना एक सोपं लक्ष नक्कीच असेल, मात्र मेहनत करावी लागेल. कारण की म्हणतात ना, ओहो इथे मात्र पंच केलाय चेंडूला. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नाही. इथे काय घडतंय तर आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलला जाईल. इथे चेंडू शिल्लक असेल तो म्हणजेच 1 आणि 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या टुर्नामेंटचा आपण नियम पाहिला जातोय. 1 चेंडू आणि 3 धावा. पालघर संघाला जिंकायचं असेल तर या 3 धावा कंप्लीट कराव्या लागतील. नक्कीच हा सामना खूप चांगल्या पद्धतीने हाय व्होल्टेज ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना, तो व्होल्टेज या ठिकाणी मात्र तयार झालाय. कारण की कोणता संघ अजून जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल हे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाहीये आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे नजरा ज्या आहेत
त्या आसिफ उच्चालेकडे आपल्याला पाहायला मिळते. कारण की आसिफ उच्चाले जर पाहिलं तर हे टार्गेट जे आहे ते पूर्ण करू शकतोय. मात्र दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर कल्पेश ज्याने 2 चौकार जरूर मारल्या, मात्र कमबॅक करायचा आहे. सिंगल रन्स इथे मात्र खर्च केलाय. आणखीन जर पाहिलं तर 1 चेंडूमध्ये 3 धावा याला मात्र वाचवायच्या आहेत. इथे मात्र पाहायला मिळेल 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. नक्कीच दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक या 1 चेंडूसाठी. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ मात्र हरेल ते मात्र नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र प्रेक्षकांची नजरा देखील या सामन्याकडे वळाल्यात. जे प्रेक्षक वर्ग आतापर्यंत मिकी माऊसची मजा घेत होते ते आता मात्र या मॅचची मजा घेत आहेत. कारण की सामना तसा आहे. आपण पाहतोय थोडंसं फील्डमध्ये फेरबदल करतायत. कारण की जाणीव आहे, जर पाहिलं तर भांडूप संघाला देखील याची जाणीव आहे की पालघरचा संघ आहे आपल्या होम मैदानावर खेळताना काहीही करू शकतोय, हे मात्र त्यांना देखील जाणीव आहे. जर पाहिलं तर एका बाजूला टेन्शनमध्ये आहेत कल्पेश, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर थोडंसं टेन्शनमध्ये आपण आसिफ उच्चाल्याला देखील पाहू शकतायत. पूर्ण टीम आज सज्ज झाले या ठिकाणी. काय होईल काय नाही हे मात्र येणाऱ्या चेंडूवर पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र स्वीप करायचा चेंडूला, चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मात्र कंप्लीट होणार नाहीये. आणि इथे जर पाहिलं तर कनक 11 भांडूपचा संघ विजयी झालाय. खूप चांगली विजय मिळवली. नक्कीच अभिनंदन असेल भांडूपच्या या संघाला की खूप चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन अकबर तदनंतर बॉबी कल्पेशने देखील वापरली गेली आणि ज्या धावा डिफेन्स करून द्यायच्या होत्या त्या करण्यापासून थांबवून ठेवलं आणि भांडूप संघ या ठिकाणी मात्र विजय होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यस, यानंतर आपण पाहणार आहोत एक आणखीन हाय व्होल्टेज मॅच जिथे मात्र 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. ताकदवार दोन्ही संघ असणार आहे. मात्र बघूया, हे ऐकण्यासाठी नक्कीच मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करीन आपले सर्वांचे लाडके म्हणजेच प्रमोदजी शेडके सर. या सर आपण इथे यायचं आहे आणि इथून मात्र जर पाहिलं तर या सामन्याचं या ठिकाणी विवरण करायचं आहे. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करणार आहोत. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत पुन्हा एकदा ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, 1 विकेट मिळवला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या असा हा गोलंदाज आपण पाहतोय भांडूप संघाचा मिस्टर बॉबी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या बॉबी आपण यायचं आहे.